नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत पत्रकार दिनाविषयी मराठी निबंध. 6 जानेवारीला पत्रकार दिन असतो, बरोबर आहे ना? त्या पत्रकार दिनाविषयीचा मराठी निबंध पाहूयात. दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस भारतात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू करणारे थोर समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांच्या दिनानिमित्त साजरा केला जातो. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे, म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम पत्रकार करतात. पत्रकारिता ही केवळ नोकरी नसून ही एक जबाबदारी आहे. देश, समाज आणि जनतेसाठी सत्य मांडणे हे पत्रकारांचे मुख्य कर्तव्य आहे. त्यामुळे पत्रकार दिन साजरा करून पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्या काळात समाजात अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्याय मोठ्या प्रमाणावर होता. आपल्या लेखनातून त्यांनी समाज प्रबोधन केले, लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावले आणि सत्याची ओळख करून दिली. त्यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे म्हटले जाते. पत्रकार समाजातील चौथा स्तंभ मानला जातो. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका त्यासोबत पत्रकारितेचे स्थान महत्वाचे आहे. सरकारचे निर्णय, धोरणे, योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच सरकारच्या चुका दाखवून देणे हे काम पत्रकार करतात. त्यामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. पत्रकार अनेकदा कठीण परिस्थितीत काम करतात. नैसर्गिक आपत्ती, सदृश परिस्थिती, महामारी, सामाजिक संघर्ष अशा वेळीही पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते सत्य बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे पत्रकारांचे कार्य धैर्यपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात पत्रकारितेचे महत्त्व खूप आहे. वृत्तपत्रांमधून चालू घडामोडी, सामाजिक प्रश्न, विज्ञान, क्रीडा, राजकारण हे ज्ञान मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो. पत्रकार दिनानिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, भाषण, चर्चासत्र आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेबद्दल जागृती केली जाते. आजच्या आधुनिक युगात माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. वृत्तपत्रांसोबतच दूरदर्शन, रेडिओ, इंटरनेट आणि सोशल मीडिया हेही माहितीचे माध्यम झाले आहेत. तरी सुद्धा पत्रकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. खोटी माहिती, अफवा यापासून समाजाचे संरक्षण करणे आणि सत्य माहिती देणे हे पत्रकारांसमोर मोठे आव्हान आहे. पत्रकार दिन हा दिवस आत्मपरीक्षणाचाही आहे. पत्रकारांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून निपक्ष, निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारिता करावी असा संदेश या दिवशी दिला जातो. पत्रकारितेत सत्य, नीतिमत्ता आणि समाजहित या मूल्यांचे पालन हे अत्यंत आवश्यक आहे. समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, दुर्बल घटकांच्या समस्या मांडणे आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे पत्रकारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पत्रकार दिन हा केवळ उत्सव नसून पत्रकारांच्या त्यागाची आणि सेवाभावाची आठवण करून देणारा दिवस आहे. हा जानेवारीचा पत्रकार दिन हा पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांप्रमाणे सत्य, निर्भयता आणि समाजहित यांचा मार्ग अवलंबून पत्रकारांनी काम करावे.
पत्रकारांशिवाय समाजाचा योग्य विकास होऊ शकत नाही. म्हणूनच पत्रकार दिन साजरा करून त्यांच्या कार्याचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. अशा प्रकारे 6 जानेवारी पत्रकार दिनाविषयीचा निबंध संपलेला आहे. तुम्हाला हा आजचा निबंध कसा वाटला? निबंध आवडला का? निबंध आवडला असेल तर आपल्या चॅनलला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.